याकडे त्यांनी लक्ष वेधलं। राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2024 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं। आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते। राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2024च्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं। अन्नधान्याचं न्याय्य वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत एकसमानता आणणं आणि सध्याच्या कुटुंब आधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावतीचं निराकरण करणं हा या विधेयकाच्या मसुद्याचा उद्देश आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे। ही जगातील सर्वात मोठ्या अन्न सुरक्षा योजनांपैकी एक असून त्याद्वारे देशभरातील लाभार्थ्यांना अन्न पुरवलं जातं, असंही त्यांनी नमूद केलं। या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो मोफत अन्नधान्य दिलं जातं। भारतानं 2021 ते 2026 या काळात